नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच तुमचे जे पण काही प्रश्न असतील ते तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता। आज आपण या व्हिडिओमध्ये BAMS आणि BDS चं राउंड 2 चं कट ऑफ कमी होणार का याबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत। ठीक आहे, तर एक महत्त्वाची सूचना तुम्हाला अगोदर व्हिडिओ स्टार्ट व्हायच्या अगोदर ज्यांना माझ्याकडून पेड काउन्सिलिंग करायची असेल राउंड 2 ची 999 रुपीज मध्ये म्हणजे 1000 रुपयामध्ये तुमची चॉईस फिलिंग केली जाईल। खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही मला संपर्क साधू शकतात 7887559633 या नंबरवरती। तर आपण सगळ्यात अगोदर गोष्ट करून घेऊया, कट ऑफ कमी होणार की वाढणार। बघा, कोणता पण मी माझं 4 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, 4 वर्षापासून मी काउन्सिलिंग करत आहे। तर 4 वर्षापासून तर आतापर्यंत कधी पण जसे जसे राउंड होत असतात तसे जसं कट ऑफ कमीच होत जातो, कट ऑफ कधीही वाढत नाही। याचं रिझन काय आहे तर ते रिझन मी सविस्तर डिस्कस करणार आहे। सगळ्यात अगोदरचं रिझन जे आहे ते असं आहे की MCCचा पहिला राऊंड झालेला आहे आणि जे MCCचा पहिला राऊंड झालेला आहे आणि स्टेट कोटाच्या राऊंड मध्ये जास्त फरक नाही। ठीक आहे, एकच दिवसाचा गॅप होता, त्याच्यामुळे सुद्धा कट ऑफ राऊंड 1 चा जास्त केलेला आहे, पण तरी सुद्धा तो कट ऑफ कमीच आहे ऍज कम्पेअर टू मागच्या वर्षीपासून। ठीक आहे, तर सगळ्यात अगोदर हा मुद्दा MCC आणि CET सेल म्हणजे CETचं जे रजिस्ट्रेशन जे गॅप होतं ते खूप जास्त कमी होतं, त्याच्यामुळे कट ऑफ वाढलेलं आहे। जे MCC मध्ये विद्यार्थी जाणार होते, एम झालं बघा, एक SML रँक 1 ते 1500 पर्यंत जे विद्यार्थी असतात ते ट्राय करतात की त्यांना एम्स कॉलेज किंवा दुसरं कोणतं कॉलेज MIMER म्हणजेच जे सेंट्रल युनिव्हर्सिटी आहे तिथं ते ऍडमिशन घेत असतात, म्हणजेच त्यांना बेस्ट पॉसिबल कॉलेज भारतात घ्यावं असं वाटत असतं। तर ते जे 1 ते 1000 SML रँक मधले विद्यार्थी आहे सिलेक्शन लिस्ट मध्ये ते कुठेतरी या ऍडमिशन कॅन्सल करणार आणि ते एम्स मध्ये जाणार। ठीक आहे, हा सगळ्यात अगोदरचा मुद्दा आहे। ठीक आहे, हे MBBS साठी झालं, त्याच्यामुळे आता MBBS चं कट ऑफ खाली आला तर तसंच BDS चं सुद्धा कट ऑफ खाली येणार। साहजिक आहे की MBBS ला जे गव्हर्नमेंटला कॉलेज लागलेलं आहे, जे गव्हर्नमेंट साठी विद्यार्थी गेलेले आहे त्यांना प्रायव्हेट BAMS बघा असं चालत असतं की पहिल्या राऊंड मध्ये ज्यांना गव्हर्नमेंट कॉलेज भेटलं, ज्यांना टॉपचं कॉलेज भेटलं, ते असं असू शकतं की ते एम साठी ट्राय करणार आणि तिथं त्यांचा नंबर सुद्धा लागलेला असणार तर ते एम साठी जाणार। ठीक आहे, 1 ते 1000 SML रँक मध्ये। ठीक आहे, आता कॅटेगरी वाईज सुद्धा हा कट ऑफ कमी होत जातो आणि कॅटेगरी वाईज सुद्धा हा प्रिडिक्शन लावला जातो, तो ऑलरेडी प्रिडिक्शन लावण्यात आलेला आहे। आणि यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय असतो ना की चॉईस फिलिंग हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो। ते मी सांगणार तुम्हाला एक एक गोष्ट। सगळ्यात अगोदर तुम्हाला हा पॉईंट क्लिअर झाला असेल की कट ऑफ कशामुळे कमी होणार, हा एक मुद्दा आहे। दुसरा मुद्दा असा असतो की जे विद्यार्थी इथं अलॉटमेंट झालेले ते फ्री एक्झिट घेणार। ठीक आहे, आणि फ्री एक्झिट घेतल्यामुळे काय होणार की फ्री एक्झिट तो सीट वॅकंट राहणार। ठीक आहे, खूप साऱ्या मुलांनी चॉईस फिलिंग मध्ये सुद्धा चूक केली असेल की ज्यांची रँक चांगली असेल पण त्यांना सुद्धा कॉलेज अलॉट झालेलं नाही। एक गोष्ट लक्षात ठेवा, चॉईस फिलिंग जर का तुम्ही बरोबर करत असाल तर तुमच्या रँकनुसार तुम्हाला बेस्ट पॉसिबल कॉलेज अलॉट होणार जर तुम्ही चॉईस फिलिंग बरोबर केली तर। ठीक आहे, सगळा खेळ हा चॉईस फिलिंगचा असतो। त्याच्यानंतर आता 2 मुद्दे मांडले मी तुमच्या समोर। पहिला मुद्दा काय की MCC ची काउन्सिलिंग आणि CET सेलची काउन्सिलिंग म्हणजे स्टेटची काउन्सिलिंग ही यांच्यामध्ये जास्त गॅप नव्हता, एकच दिवसाचा गॅप होता की पहिल्या दिवशी MCC ची लिस्ट आली आणि लगेच दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र स्टेट ची लिस्ट आलेली आहे। ठीक आहे, तर हा पहिला मुद्दा होता। दुसरा मुद्दा काय होता की जे फ्री एक्झिट घेणार ते फ्री एक्झिट म्हणजे त्यांना सीट डायरेक्ट ते सोडून देणार आणि ती सीट वॅकंट राहणार। ठीक आहे, हे दुसरा मुद्दा झाला। तिसरा मुद्दा काय असतो की आता ज्यांनी चॉईस फिलिंग चुकीची केलेली असेल, ठीक आहे, पहिल्या राऊंड मध्ये ते चॉईस फिलिंग बरोबर करणार या वेळेस आणि त्या बरोबर केल्यामुळे ज्याची तुमची रँक असेल त्या रँकनुसार तुम्हाला बेस्ट पॉसिबल कॉलेज अलॉट होणार। ठीक आहे, हा झाला तिसरा मुद्दा। आता चौथा मुद्दा काय दादा, तर बघा मी आता सांगतो, MCC चे विद्यार्थी स्टेट कोटामध्ये ज्यांना अलॉटमेंट झालेला आहे, चांगली रँक आहे त्यांची, म्हणजे SML रँक 1, 2, 3, 4 असे 1000 पर्यंत रँक आहे SML रँक म्हणजे स्टेट मेरिट लिस्ट मध्ये। ते विद्यार्थी काय करणार, आता ते विद्यार्थी ट्राय करणार की त्यांना एम्स मिळावं, बरोबर आहे का नाही, साहजिक आहे, त्यांना एम्स मिळावं म्हणून ते ऍडमिशन कॅन्सल करणार आणि ऍडमिशन कॅन्सल झाल्यामुळे स्टेटचं ते सीट वॅकंट राहणार। ठीक आहे, आणि ज्यांना अगोदरच GMC गडचिरोली असे कॉलेज भेटले असेल, खालचे कॉलेज GMC जालना, GMC बुलढाणा असे कॉलेज भेटले, ते कुठं जाणार ते विद्यार्थी जाणार वरच्या बेटरमेंट कॉलेजकडे आणि ते बेटरमेंट कॉलेजकडे जाणार। त्याच्यामुळं जे गव्हर्नमेंट BDS साठी लागलेले ते विद्यार्थी प्रायव्हेट MBBS मध्ये लागणार आणि जे प्रायव्हेट MBBS मध्ये लागणार आहे ते कुठं जाणार तर गव्हर्नमेंट मध्ये। आणि असं करून ते जे सीट आहे ते बरोबर मॅन्युप्युलेट होत असतात, म्हणजे चेंजेस होत असतात, बेटरमेंट होत असतं नेहमी
पूर्ण राऊंड पर्यंत, ठीक आहे. आणि स्ट्रे वॅकन्सी पर्यंत हा कट ऑफ कमीत कमी 20 ते 30 मार्क व्हॅरी होत असतं, म्हणजेच कमीच होत असतं, ते जास्त होत नाही कधी पण, ठीक आहे. तुम्हाला समजलं असेल हे 4 मुद्दे एकदम प्रॉपर. आणि आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा असतो, ज्यांनी चॉईस फिलिंग चांगली केली त्यांनाच कॉलेज अलॉट होणार, ठीक आहे. आता कसं सांगते मी तुम्हाला, उदाहरण पण दिलेले आहे मी खूप सारे चॉईस फिलिंगचे, एक सेपरेट व्हिडिओ सुद्धा आहे, ते व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघा, नक्कीच बघा, ठीक आहे. कारण त्या व्हिडिओमध्ये कसं आहे ना, तुम्हाला समजून जाईल की हा अशी चॉईस फिलिंग करत असतात. मी स्वतः ज्या मुलांची चॉईस फिलिंग केलेली आहे त्यांना त्यांच्या रँकनुसार बेस्ट पॉसिबल कॉलेज अलॉट झालेला आहे, ते मी व्हिडिओ सुद्धा टाकलेला आहे, कोणत्या विद्यार्थीला कोणतं कॉलेज अलॉट झालेलं आहे, ठीक आहे. सो थँक्यू सो मच, हॅव अ ग्रेट डे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर गरजू विद्यार्थ्यांसोबत शेअर करा. थँक्यू सो मच, हॅव अ ग्रेट डे. आय होप तुमच्या रँकनुसार बेस्ट पॉसिबल कॉलेज अलॉट व्हावा.